मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे योगेश भावसार. आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्याच घरातला फिश टँक मी कशा पद्धतीने सजवतोय. आज तुम्ही बघत आहात की मी ज्या जागेवर बसलोय त्या जागेवर फिश टँक असतो. ज्या जागेवर टीव्ही खालीची जी जागा आहे ती आता मोकळी दिसते तुम्हाला, ट्यूबलाईट चालू आहे तिथं. आता मी ज्या ठिकाणी फिश टँक बसवतोय तो कशा पद्धतीचा आहे ते पण बघून घ्या तुम्ही. इथं ही जागा वरती पण होते, हे स्टोन जर काढले तर ही जागा अशी वरती होते, खालून ओपन होतं, हा पूर्ण उचलला जातो. या फिश टँकला मी चाकं बसवले जेणेकरून कधी पण हा धुण्याची वेळ येते तेव्हा मी हा टँक पुढे मागे करू शकतो. हे बघा, पुढे मागे पण होतो हा टँक. सर्वजण बॅक साईडला पोस्टर लावतात, पण मी याला लॉनने सजवलंय. बघा, ही लॉन लावलेली आहे मी, जेणेकरून खूप छान दिसते ती लॉन. ही JBL ची सँड आहे, ही एकदम हलक्या याची असते. ही जेव्हा आपण यांना पाण्यात टाकतो ना तेव्हा ही पण वरती तरंगते. हे बघा, एकदम हलकी सँड आहे ही. जेव्हा आणि थोड्या वेळाने ती परत हळूहळू खाली बसायला लागते. गरम पाण्याने पहिले स्पंजच्या सहाय्याने याला स्वच्छ काचेला पुसून घ्यायचं पहिले. हे बघा, हे गरम पाणी आहे, काय बॅक्टेरिया असेल तर सगळं तो निघून जातो. ही पण लॉन याच्या गरम पाण्याने पुसतोय मी आता ही. आणि ही लॉन अशी आहे, केमिकल विरहित आहे, हिला कुठल्या प्रकारच्या केमिकलचा काही संबंध नाही आहे, त्यामुळे मासे पण छानपणे जगतात. मी जेणेकरून यातला काही बॅक्टेरिया असेल सगळा तो निघून मरून जाईल. तो एकदम हलकी सँड आहे आणि इझी पडते धुवायला. तेव्हा कलर पण नाही निघत, काही नाही निघत, तिचा एकदम हलकी सँड आहे. साईडला सगळी रेती एका साईडला लावायची आहे, जेणेकरून सगळी घाण एका साईडला जमते. तर बारीक रेती असेल तर अशी नेट ठेवायची मध्ये पहिले, आणि त्याच्यावरती स्पंजच्या सहाय्याने ना जे आपण ती रेती पाणी काढणार आहे ते असं टाकायचं, जेणेकरून ना ती साईडवरतीच राहते आणि पाणी खाली जातं. आपण स्पंजच्या सहाय्याने जेव्हा पाणी काढतो तेव्हा ही साईड याच्यात जाळीत जमते आणि पाणी खाली जमलंय. बघा, यात काहीच नाही बघा. आणि अशा एका साईडला लावून द्यायची साईड. पाईपलाईन फिट करून घ्यायची याची ऑक्सिजनची. अशा पद्धतीने पाईपलाईन फिट केलेली आहे मी ऑक्सिजनची. 3 ठिकाणी मी ऑक्सिजन काढलेला आहे, इथे काढला आहे, इथे काढला आणि त्या मटक्यातून काढला आहे, एक मटक्यातून काढलेला आहे. तर मित्रांनो, अशी मटकी बसवल्यानंतर ऑक्सिजन फिट केल्यानंतर अशी प्लेन करून घ्यायची आहे सगळी सँड. आता मी ज्या ह्या टँक मध्ये जे स्टोन लावणार आहे त्याला याला होल रॉक म्हणतात त्याला. हे बघ, त्याला सगळ्या ठिकाणी होल असतात, ते बघून घे, प्रत्येक ठिकाणी होल याला. ते आता मी याच्यात फिट करणार आहे. हे एकदम हलके असतात वजनाला. तुम्हाला जर हवे असतील तर फिश होम मत्स्यालयात अवेलेबल आहेत आपल्या. दिसायला सुंदर दिसतात, एकदम हलका आहे. बघा, पद्धतीने सेट केलेलं आहे, खालून जागा ठेवलेली आहे, जेणेकरून कधी माशांची मारामारी झाली तर लपायला वगैरे चान्स मिळतो. हा मुळगोल असल्यामुळे आता परत त्याच्या जागेवर जाऊन येतात याला. मित्रांनो, पाणी भरताना आहे ना, कधी पण जी नळी असते ती कधी आहे ना ताटलीत किंवा असं जी तुमच्याकडे जागा असेल मटकी वगैरे त्यात लावावी, जेणेकरून ना गढूळपणा दिसत नाही पाण्यामध्ये. त्यात आपण रेड ऑइल टाकणार आहे आता. याच्यामुळे ना माशांना आहे ना त्रास होत नाही, आजारी पडत नाही ते. रिमूव्हर टाकणार आहे आपण. हे आपण जेव्हा फ्रेश पाणी भरतो ना त्यात आपण मेडिसिन टाकणार आहोत आता. मेडिसिनच्या आधी टाकतो आपण, जेणेकरून त्यांना कुठल्या प्रकारच्या बॅक्टेरियाचा त्रास नको व्हायला. हे बघ, ट्रॉली असल्यामुळे आपण हा टँक आता मागे सरकवणार आहोत. बघा मित्रांनो, आता कसा टँक दिसतोय, तिन्ही ठिकाणी ऑक्सिजन चालू आहे.
इथं पण ऑक्सिजन चालू आहे, इथं पण ऑक्सिजन चालू आहे, इथं पण ऑक्सिजन चालू आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.